ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। आठवड्याभरातील बिबट्याच्या हल्ल्याची आता ही दुसरी घटना समोर येत आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत ही कायम आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला। आठवड्याभरातील बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना आता समोर येते। या भागामध्ये वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडतात तशीच घटना आज जांबूतला घडलेली आहे। दुःखद घटना आहे, त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही। कमी असलेली पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि कमिशनर हे प्रयत्न त्यांचा चालू आहे। सकाळी वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी माझं बोलणं झालं, त्यांनी सुद्धा अशाच भावना व्यक्त केल्यात। मी फोन करायच्या आधी त्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली होती, ते पण त्याच्यातून मार्ग काढतो, आपण सगळे मिळून काढू असं त्यांनी सांगितलं। सरकारचं धोरण आहे, केंद्र सरकारचं धोरण आहे, लोकसभेचा कायदा आहे की बिबट्याला मारू नये, बिबट्याला जगवावं, बिबट्याची नसबंदी करू नये। पण आता सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे, तुम्हाला माणसं जगवायचीत की बिबटे जगवायचेत? बिबटे तुमच्या कुठल्या प्रगतीला किंवा कुठल्या आर्थिक प्रगतीला मदत करतात हा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे। कायदे ब्रिटिश काळाचे आहेत, ते ब्रिटिश काळाचे कायदे कुठंतरी बदल केले पाहिजे आणि गांभीर्यानं बदल केले पाहिजे असा माझा विचार आहे। खरं म्हणजे त्याच्यावर एकच तातडीचा उपाय, आता नसबंदी करून ठीक आहे, 100-100-125 बिबट्यांची नसबंदी करू असं सरकारनं आता मान्य केलेलं आहे, केंद्र सरकारनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।